काँग्रेसचे नेते आमदार वडेट्टीवार हे आज अमरावतीच्या दौऱ्यावर असताना त्यांनी अचलपूर येथील लैंगिक अत्याचार घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। या दरम्यान त्यांनी माध्यमांशी बोलताना भाजपाच्या नेत्यांवर सुद्धा गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत। वडेट्टीवार बोलताना म्हणाले की गुन्हेगार कुठल्या जातीचा आहे, धर्माचा आहे, त्याला धार्मिक रंग देण्याचं काम काही नालायक करंटे लोकांनी केलेलं आहे, परंतु वस्तुस्थिती तशी नाहीये। जो गुन्हेगार तो गुन्हेगारच आहे। परतवाड्याच्या ठिकाणी झालेली घटना ही निश्चितच दुर्दैवी घटना आहे। ही कुणीही सहन करणारी घटना नाहीये, परंतु जी मंडळी आज ही घटना घेऊन पुढे येत आहेत त्यावेळेस पुण्याचं प्रकरण झालं होतं किंवा आता परवा मोजरीचा जो एक प्रचारक आहे विश्व हिंदू परिषदेचा, त्यावर बोलायला ते तयार नाहीयेत। तिथे त्यांची तोंड शिवली जातात, तोंड बंद होतात, असा गंभीर आरोप सुद्धा यावेळेस वडेट्टीवार यांनी विरोधकांवर केलाय। हे बघा, गुन्हेगार कुठल्या जातीचा आहे, धर्माचा आहे, घालून आणलं, त्याला धार्मिक रंग देण्याचं काम काही नालायक करंट्या लोकांनी केलं, पण वस्तुस्थिती तशी नसते। तो गुन्हेगार असतो। या ठिकाणी परतवाड्याच्या ठिकाणी झालेली घटना ही निश्चितच ही दुर्दैवी घटना, ही कोणी सहन करणारी घटना नाही आहे। परंतु जी मंडळी आज ही घटना घेऊन पुढे येत आहे त्यावेळेस खरंचचं प्रकरण आलं होतं किंवा आता परवा मोजरीचा तो एक जो प्रचारक आहे विश्व हिंदू परिषदेचा, त्यावर बोलायला तयार नाही। तिथे त्यांची तोंड शिवली जातात, तोंड बंद होतात। हे कोणी या महिलांचं शोषण करणार असेल, बलात्कार करणार असेल, महिलांचा अवमान करणार असेल, या किंवा मुलींचा हे असेल, आज महाराष्ट्रामध्ये 4,67,000 महिला गायब आहेत। त्यावर कोण बोलत आहे? कोणी बोलायला तयार नाही। रोज 4 लहान मुली आणि 3 महिलांवर अत्याचार होताना दिसतोय आम्ही, अल्पवयीन मुलीवर 7 महिला बरी पडत आहेत रोज। यावर कोण बोलत आहे? पुढे महिला सुरक्षित आहेत? म्हणून जिथे मणिपूरमध्ये यांची भूमिका वेगळी, महिलांना त्या तरुणींना रस्त्यावर कपडे काढून निवृत्त फिरवलं गेलं, त्यावेळेस हे बोलले नाही।